अधिक मास महात्म्य अध्यायसार अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्रीहरीनं लक्ष्मीला अधिक मासासंबंधी आणखी माहिती दिली. तो म्हणाला, या मासामध्ये रवीचे संक्रमण मोजीत नाहीत. त्याचा स्वामी रवी नसून पुरुषोत्तम म्हणजे मीच आहे. या मासात ब्राह्मणाला यथाशक्ती फळं अर्पण करावीत, सत्कर्मे करावीत. शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत रोज उपवासाचेच पदार्थ खावेत किंवा नक्त भोजन करावे. एकमुक्त असावे किंवा अयाचित वृत्तीने राहावे. शुचिर्भूत असावे. होम, हवन, पूजा, दान, तीर्थाटन किंवा ज्यांना दारिद्र्य असते, शरीरात बळ नसते, त्यांनी ब्राह्मणांचे पूजन करणे किंवा साधूंच्या संगतीत राहणे हे करावे. गाईचे आणि विप्रांचे पूजन करावे. असं म्हणून त्यानं त्या दोन्ही पूजा कशा कराव्यात ते सांगितलं आणि गायीमुळं किती धर्मकार्य शक्य होतात त्याचं विवरण केलं. गायीचं सर्वच महात्म्य सांगितलं. चांगल्या लक्षणांच्या गायी कोणत्या, गायीच्या शरीरात सर्व देवता कशा वास करतात इत्यादी सर्व सांगितलं. गायीचं दान करण्यास सत्पात्र ब्राह्मण कोण तेही सांगितलं. गायीच्या दानाचा विधी मनुष्याला केवढा उपकारक आहे ते सांगितलं. विष्णूनं लक्ष्मीला कुलक्षणी गायीचंही वर्णन करून सांगितलं. सुलक्षणी गायी म्हणजे तरुण, पुष्कळ दूध देणाऱ्या, निरोगी, सवत्स, 4 आचळे असणाऱ्या, शुभ्र वर्णाच्या, न्यायानं मिळवलेल्या, धष्टपुष्ट, सोन्यानं शिंग मढवलेल्या, रुप्यानं खूर मढवलेल्या आणि अंगावर वस्त्रे अलंकार घातलेल्या. तर कुलक्षणी गाय भाकड, हडकुळी, वांझोटी, लंगडी, म्हातारी, एकाक्ष, आंधळी, शिंगमोडकी, एक डोळी, 3 चाचळे असणारी, वासरू मेलेली अशी लक्षणे सांगितली. सुलक्षणी आणि कुलक्षणी अशा दोन्ही गायींबद्दल माहिती सांगून झाल्यावर श्रीहरीनं लक्ष्मीला सत्पात्र ब्राह्मणाचीही लक्षणे सांगितली. ती पुढील अध्यायात. धन्यवाद. गीता टी. स्वाती जेम्स.